Hello, Namaste. इयत्ता 10th क्लास स्टुडंट्स इन सेमी इंग्लिश, वेलकम टू SRG क्लास. बाळांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्री हे चॅप्टर आपण पाहत आहोत. कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमधील क्वेश्चन नंबर 2 ला आलेलो आहोत. कदाचित हा क्वेश्चन 3 मार्कासाठी आपल्याला पडू शकतो. चला तर मग या प्रश्नाला सुरुवात करूया. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 फळ्यावरती लिहिलेलं आहे, डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर्स. हे पॉईंट एक रेषीय आहेत का ते सांगा, असं सांगितलेलं आहे प्रश्न. त्याचा अर्थ होतो खालील बिंदू एक रेषीय आहेत का नाही ते ठरवा, डिटरमाइन करा. चला तर मग बिंदू ए काय दिलेला आहे बघा, 1 -3 पॉइंट बी 2 -5 सी -4 आणि 7 असे हे पॉईंट्स दिलेले आहेत. आता हे पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाहीत कसे ठरवायचे ते लक्ष द्या बाळांनो. हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत, कोलिनियर आहेत की नाहीत लक्ष द्या. आता सुरुवातीला काय करावं लागणार आहे आपल्याला, तर डिस्टन्स काढून घ्यावे लागणार आहे. डिस्टन्स ए बी काढावं लागणार आहे, डिस्टन्स बी सी काढून घ्यावं लागणार आहे. नंतर डिस्टन्स ए सी हे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून काढून घ्यायचं आहे. चला तर मग आन्सर स्टार्ट. ए पॉईंट्स लिहून घ्यायचे -1 -3, बी पॉईंट्स लिहून घ्यायचे 2 -5. इथं x1 y1 येणार, इथं x2 y2 येणार. पहिल्यासारखं लिहायचे नाहीत. बिंदू x1 y1 आपण लिहित होतो ना क्वेश्चन नंबर 1 मध्ये, इथे लिहित बसायचं नाही. डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, आता डिस्टन्स ए बी इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय आहे, x2 -x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा x2 ची किंमत आहे 2 -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 -5 y1 -3 ब्रॅकेट स्क्वेअर अशा प्रकारे येणार. इंटू रूट 2 -1 1 स्क्वेअर प्लस -5 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. 1 स्क्वेअर इज 1 प्लस -5 प्लस 3 साइन्स आर डिफरंट देअरफॉर सबट्रॅक्ट टू इच अदर. 5 प्लस 3 इज इक्वल टू -2 स्क्वेअर. Therefore, distance AB is equal to 1 plus -2 चा स्क्वेअर 2, सॉरी -2 चा स्क्वेअर 5, सॉरी 4 आणि 4 + 1 5 इंटू रूट 5. डिस्टन्स ए बी रूट 5 त्याची आपल्याला ही काय मिळालेली आहे व्हॅल्यू, डिस्टन्स 5 इथे लिहून ठेवूया, आपल्याला ती गरजेची आहे. डिस्टन्स 5 इज इक्वल टू रूट 5 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता काय काढायचं आहे हे पुसून घेऊया. हे तुमच्या लक्षात आलं असेल, डिस्टन्स फॉर्म्युला वापरलेला आहे बाळांनो. आता काय काढायचं बघा, डिस्टन्स बी सी काढूया. त्यानंतर खाली बी आणि सी पॉईंट लिहायचे. बी 2 -5, सी पॉईंट काय येणार -4 7. डिस्टन्स काय काढायचं आहे बी सी, डिस्टन्स बी सी काढत असताना आपल्याला हा x1 y1 x2 y2 इथंच लिहून घ्यायचं. तुम्हाला हव्या असतील तर खाली इथं किमती लिहून घेतल्या. तुम्हाला इथे कन्फ्युजन वाढत असेल आणि किमतीची जर गरजच असेल, लिहून घेणं गरजेचंच असेल तर इथे लिहून घेत चला. x1 बरोबर 2,
y1 सरळ लिहून घ्या. x2 बरोबर -4x1 इज इक्वल टू 2. त्यानंतर y2 इज इक्वल टू 7, y1 इज इक्वल टू 5 -5. अशा किमती जर हव्या असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकता त्या किमती. चला तर आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. डिस्टन्स BC काढायचं आहे. प्रत्येक वेळेला हे लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या परफेक्ट लिहिणं गरजेचं आहे बाळांनो. व्हॅल्यू लिहित असताना चुकलो तर संपूर्ण गणित चुकतं. x2 आणि चिन्हांच्याकडं अगदी बारकाव्यानं लक्ष द्यावं लागतं. x2 - 4 x1 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 इज इक्वल टू -5 -7 ब्रॅकेट स्क्वेअर. साइन्स आर सेम, therefore adding to each other 4 + 2 6 - 6 चा स्क्वेअर प्लस 5 - 7 इज इक्वल टू -12 स्क्वेअर. स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, therefore 36 + 144 144 + 36 180 180. डिस्टन्स हे पहिलं लिहिलेलं आहे आपलं, इथं घेऊया. डिस्टन्स BC इज इक्वल टू 180. 180चं डिवायडेशन करणं गरजेचं आहे. त्याचं स्क्वेअर रूट निघते का बघणं गरजेचं आहे. 180 कशाचं स्क्वेअर आहे का बघू. स्क्वेअर रूट 2 9 जा 18, 3 3 जा 3, 1 जा 2, 5 जा 5, 2 3 दुनी 6, साइन 3 का 18, 18 दुनी 36. म्हणजेच कसं येणार बघा. 2 3 जा 6, 6 3 जा 9, 9 2 जा 36, 36 × 5. ह्याचं स्क्वेअर रूट निघते किती, 6√5 आलं. डिस्टन्स BC इज इक्वल टू 6√5. इथं लिहायचं डिस्टन्स BC इज इक्वल टू 6√5, कारण आपण हे सगळं पुसतो आणि ते पुन्हा गरजेचं आहे म्हणून. आता काय काढून घ्यायचं आपल्याला, डिस्टन्स AC. डिस्टन्स AC काढून घ्यायचं आहे बाळांनो. हे डिस्टन्स AC. A पॉईंट लिहून घ्यायचा 1 - 3, C पॉईंट लिहायचा -4 7. पुन्हा आपल्याला काय लिहावं लागणार आहे याच्यामध्ये, x1 y1 x2 y2. म्हणून x2 इज इक्वल टू -4, x1 इज इक्वल टू 1, y2 इज इक्वल टू 7, y1 इज इक्वल टू -3 असं लिहून घ्यायचं. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. डिस्टन्स AC काढायचं आहे आपल्याला. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. therefore put the value x2 x1. x2 is equal to -4, x1 is equal to 1, the sign is minus, therefore -1 bracket square plus y2 value 7 -3 bracket square. 4 - 1 -5 square plus 7 plus 3 bracket square. 5 square is 25. Distance AC is equal to 25 plus 10 square. Therefore 25 plus 100, therefore 125. Distance AC
याचं आपल्याला काय करायचं आहे डिवायडेशन 25 × 5 बरोबर का. 25 × 5 125. ह्याचं स्क्वेअर रूट निघतं 5, ह्याचं निघत नाही. डिस्टन्स AC इज इक्वल टू काय आलं आपल्याला 5√5. आता हे कोलिनियर आहेत का हे कसं पाहायचं बघा. हे कोलिनियर आहेत का हे बघण्यासाठी 2 डिस्टन्स अशी घ्यायची. हे सगळं पुसूया. हे कोलिनियर आहेत का याचा अर्थ 3 एकरेषीय बिंदू आहेत का. छोटे छोटे कुठले 2 आलेले आहेत बघायचं. सगळ्यात मोठा हा आहे डिस्टन्स BC. मग डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AC आणि AB हे छोटे आहेत बरोबर का. 5√5 आहे, हे ओनली √5 आहे. तर यांच्या दोन्हींची बेरीज जर BC बरोबर येत असेल, डिस्टन्स AC अँड डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स BC, देअरफॉर द पॉइंट्स आर कोलिनियर्स. नाही तो नाही. चला हे नसतील तर नाही. बघा डिस्टन्स BC बरोबर 6.5 आहे. देअरफॉर डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC ह्याची ॲडिंग करायची आहे. डिस्टन्स AB किती आहे √5 प्लस हे डिस्टन्स 5√5. इथं काही नाही म्हणजे काय असतो नथिंग म्हणजे द व्हॅल्यू इज 1. 5 + 1 6 √5 सेम आहे म्हणून ॲडिंग झाली. हे सेम नसतं तर ॲडिंग करता येते का नाही. म्हणून 6√5 ह्या दोन्हींची बेरीज आली. मग हे दोन्हींची बेरीज डिस्टन्स AB अँड प्लस डिस्टन्स AC ही पण 6√5 आली. याचा अर्थ ही दोन्ही मिळून याचा अर्थ असा होतो हे डिस्टन्स अशा आहे की सगळ्यात मोठं डिस्टन्स हे BC आहे आणि पॉईंट्स A हा मेडियन कुठंतरी आहे. डिस्टन्स AB किती दिलेला आहे √5 दिलेला आहे. डिस्टन्स AC आहे 5√5. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC बिकम डिस्टन्स BC. हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी काढलेलं होतं. हे काढण्याची काही गरज नाही. देअरफॉर द पॉईंट्स आर कोलिनियर. देअरफॉर द पॉईंट्स आर गिवन पॉईंट्स आर करा. गिवन पॉईंट्स आर कोलिनियर्स. आहे की नाही सोपं. 3 मार्क्स ह्याला मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे करावं लागणार आहे. सोपं आहे फक्त थोडासा वेळ लागतोय. त्याचं ॲडिंग सबट्रॅक्टिंग पट करणं गरजेचं राहतं. बघा आता दुसरा याच्यावरचाच दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे बाळांनो. क्वेश्चन नंबर 2 याच्यावरचा आहे. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. L आणि M हे दुसरा आकडा आहे. L दिलेला आहे -2 3. M दिलेला आहे 1 - 3. N दिलेला आहे 5 and 4. आता हे पॉईंट्स कोलिनियर आहेत का बघायचे. चला मग पहिल्यांदा काय करायचं LM घ्यायचं. आन्सर स्टार्ट. L पॉईंट लिहून घेतला आपण. M पॉईंट लिहून घेतला. इथं काय लिहायला पाहिजे आता x1 y1 हे लिहिणं गरजेचं आहे. हे x1 हे y1 x2 y2 असं लिहिलेलं आहे बघा आता. म्हणून x2 इज इक्वल टू 1, x1 इज इक्वल टू -2, y2 इज इक्वल टू -3 and y1 इज इक्वल टू 3. डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स L
m is equal to distance formula x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. x2 बरोबर काय व्हॅल्यू आहे 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus 3 y1 minus 3 bracket square. Therefore minus minus plus 1 plus 2 bracket square plus 3 plus 3 होणार sign are same. Therefore minus 6 bracket square 2 plus 1 3 square plus minus 6 square distance LM is equal to 3 square 9 plus 36 plus 9 15 45. याचं डिवायडेशन 9 into 5 ह्याचं स्क्वेअर रूट 3 रूट 5 डिस्टन्स LM. आता लिहायचं इथं डिस्टन्स LM किती आलं आपलं 3 रूट 5 हे आपल्याला माहितीसाठी. आता डिस्टन्स कोणतं काढायचं आहे MN या पद्धतीनंच करत जावं लागणार आहे. याला पर्याय नाही बाळांनो, थोडासा वेळ लागतोय. MN डिस्टन्स MN. आता M आणि N पॉईंट लिहून घ्यायचे आहेत. N x1 y1 x2 y2 डिस्टन्स मी डायरेक्ट लिहिते, तुम्ही लिहित चला पॉईंट्स म्हणजे तुम्हाला बरं पडेल. मी डायरेक्ट लिहित आहे, पॉईंट्स काही लिहून घेणार नाही आहे. x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Therefore x2 is equal to 5 minus 1 bracket square plus y2 is equal to 4 minus 3 bracket square. Therefore 5 minus 1 4 square plus 4 plus 3 bracket square. 4 square is 16 plus 7 square. Distance MN is equal to 16 plus 49. याचं काय करायचं स्क्वेअर 49 plus 16 65. ॲडिंग किती येते 65 येते. याचं डिवायडेशन होत नाही. ह्या आहे का 13 5 65 13 5 65 होते. त्याच्या पलीकडे याचे स्क्वेअर रूट पडत नाहीत, त्यामुळं हे असंच ठेवायचं आहे. डिस्टन्स MN इज इक्वल टू 65. आता कुठलं अंतर काढायचं आहे आपल्याला MN झालं. आता काढायचं आहे LN. डिस्टन्स LN L -2 3 N पॉईंट्स घ्यायचे 5 4. आता x1 y1 x2 y2. Therefore distance LN is equal to into root x2 minus x1 plus y2 minus y1 bracket square. Therefore x2 is equal to 5 minus 2 bracket square plus y2 is equal to 4
-3 bracket square. Therefore 5 plus 2 bracket square, minus minus become plus. 4 minus 3 1 square. 5 plus 2 7 square plus 1 square. Therefore distance ln is equal to 7 square 49 plus 1 50. ॲडिंग 50. याचं डिवायडेशन होतं 25 टू झा. देअरफॉर स्क्वेअर रूट 5 इंटू रूट 2 डिस्टन्स LN. आता पाहूया लहान दोन कोण आहेत त्यांची ॲडिशन एवढी येते का. मग हे पॉईंट्स आर कोलिनियर असतील अथवा नाही. बघा मोठे छोटे कोण आहेत हे दोन. काय करायचं, डिस्टन्स MN, डिस्टन्स MN इज इक्वल टू रूट 65 आहे. मग डिस्टन्स LM, डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स LN बरोबर 3 रूट 5 प्लस 5 रूट 2. यांची ॲडिशन करता येत नाही का रे बाळांनो. कारण आपण नवीमध्ये शिकलेलो आहोत. रूटमध्ये सेम साईन आहेत का इथं, नाहीत. सेम साईन नाहीत याचा अर्थ याचं ॲडिशन करता येत नाही. म्हणून गिवन पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. देअरफॉर गिवन पॉईंट्स आर नॉट, कारण इथे लिहायला पाहिजे हां. डिस्टन्स MN इज नॉट इक्वल टू डिस्टन्स LN प्लस डिस्टन्स LN. हे असं होऊ शकत नाही. देअरफॉर द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर्स. आहे ना सोपं, काय अवघड आहे का बाळांनो. अशा प्रकारेच गणितं सोडवायची आहेत. आपण 2 गणितं घेतलेली आहेत. पुढची गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू बाळांनो.